यस, टाकीगाव आणि भूमिका चिरले या दोन संघांमध्ये मॅच होते. प्रत्येकी एक एक सामना दोन्ही संघांनी जिंकला. या अगोदरचा एक चित्तथरारक दृश्य आपण क्रिकेटमधील पाहिलात. इकडे आहार आणि तिकडे वीर अशी परिस्थिती मैदानामध्ये दुसऱ्या सत्रातील शेवटच्या काही क्षणामध्ये निर्माण झाली होती. आणि माणसावरती जशी प्रत्येक वेळी वेळ येते आणि त्या वेळेला कसं सामोरं जावं याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये देत असताना खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळालं. मॅचला सुरुवात केली जाईल. विनोद स्पोर्ट्स गावठाण हे जे नाव आहे, सातत्याने पावसाळी रबर बॉल स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात, हे तिसरं वर्ष आहे. दरवर्षी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन येणारी आयोजन ही कमिटी यावर्षी सुद्धा नव्या उमेदीनं, नव्या जोशानं आणि नव्या ईर्षेनं या स्पर्धेसाठी आले. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू राऊंड विकेट. शॉर्ट पिच चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा हा प्रयत्न. बॅट्समन चेतन पाटीलच्या बॅट मधून हा पहिला षटकार. थैंक यू. जयेश भोईर पहिला गोलंदाज आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. जयेशला इथे मात्र मोस्ट वेलकम 6 या आकड्यानं मात्र होत असताना आपण पाहतोय. बॅट्समन चेतन पाटील, चैतन्य पाटील, टेनिस क्रिकेट मधील एक आणखी एक दमदार नाव. नॉन स्ट्रायकर अजित मुंगाजी, मॅन फ्रॉम ओवळे. ओवळे टेनिस क्रिकेटचा हा ग्रामीण फॉर्मॅट खेळणारा खेळाडू आज मात्र आयकॉन म्हणून या मैदानावरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल उडालाय. जज होतोय आणि पहिला विकेट. खेळाडू होतोय जेलपा. या चेंडूची आपण ऍक्शन रिप्ले पाहिलीत ना पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून, तर आपल्याला नक्कीच दिसून येईल. अगोदरच्या चेंडूच्या तुलनेने हा चेंडू किंचित आखूड होता. बॅट्समन चेंडू कनेक्ट करताना काही अंशाचा फरक म्हणावा लागेल वेळेचा. त्यामुळे चेंडू बॅटच्या अप्पर कटवर आला आणि चेंडू मात्र झेल उडाला गेला. बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने पूर्ण केलं आणि महत्वाचं विकेट मिळवलं. नाव आहे चैतन्य पाटील. 2 चेंडू फेस केले, एक षटकार आणि दुसऱ्या चेंडूची झेलबाद. न्यू कॅन्डिडेट ऑन स्ट्राईक. नाव आहे वैभव पाटील. आयकॉन खेळाडू आहे. हाफ ट्रॅकर यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल उडालाय. फ्लाय स्लिप मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आहे. नाव आहे करण मडवी आणि विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू झेल. विकेट नंबर 2 आल्या पावली माघारी जाताना आपण वैभव पाटीलला पाहताय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक दर्जेदार खेळाडूंपैकी व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पण आज या सामन्यामध्ये मात्र तो काही करू शकला नाही. या अगोदरच्या मॅच मध्ये त्याचा बोलबाला राहिला. असं म्हणतात ना, मैदानातील खेळ आणि माणसाचा वेळ पलटायला वेळ लागत नाही. कदाचित वैभवच्या बाबतीत हे घडताना पाहायला मिळालं. विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू बाद. चौथा खेळाडू येतोय स्वप्नील खार पाटील. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे. यावेळेस मिस टायमिंग. पुन्हा एकदा फ्लाय स्लीप मध्ये करण मडवीचा बोलबाला राहिलाय. सलग दुसरा झेल टिपला जातोय. पहिली विकेट हॅट्रिक. खेळाडू क्रमांक 3 झेलबाद. अफलातून राहिलाय. षटकाराने सुरुवात झाली, परंतु थांबला नाही, खचला नाही, दमला नाही आणि त्याने ते करून दाखवलं. नाव आहे जयेश भोईर, भातान. पनवेल तालुक्यातील भातान गावातील हा खेळाडू आज आयकॉन म्हणून
भूमिका स्पोर्ट चिर्ले संघानं मला या मोठ्या स्पर्धेमध्ये का निवडला याची मात्र सडेतोड जबाब देत असताना गोलंदाज जयेश भोईर आणि या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. थोड्याच वेळात ज्यांची महती आम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जास्तीत जास्त वेळ मिळेल त्या वेळेत आम्ही विश्लेषण करू. पण मैदानामध्ये जाऊया. नवीन खेळाडूला नाव आहे अमय पाटील, 5व्या क्रमांकावरती येतोय. आत्ता मात्र देव पाण्यात ठेवायची वेळ आली आहे. मी म्हणेन ती म्हणजे टाकीगाव संघाला. राऊंड विकेट. यावेळेस अगदी समोर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. थोडंसं गती परिवर्तन होतं या चेंडूमध्ये. चेंडू निर्धावाला. पहिला चेंडू षटकार आणि तदनंतर वाळवंटामध्ये पाण्यासाठी जसं वणवण भटकावं तसं भटकायला लावणारी गोलंदाजी जयेश भोईर करतोय. 3 बाद 6 अशा अगदी नाजूक अवस्थेमध्ये यावेळेस समोर टाकला. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन कडून डीप कडे चालला. नो बॉल, अंपायर सिग्नल. तोपर्यंत सिंगल मिनिटे या सत्रातील आणि या षटकातील पहिला अवांतर चेंडू गोलंदाज 1+1 2 मिनिटात धावसंख्या होती 8. जयेश भोईर बातांचा खेळाडू, एक चांगला गोलंदाज. नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीट असणार आहे. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाच्या बाबतीत सांगायचं झालं मित्र तर पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये या सीझन मध्ये उरण तालुक्यातील अव्वल दर्जाचा संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कोणताही आठवडा असा नाहीये ज्या आठवड्यामध्ये ज्यांनी स्पर्धा जिंकली नाहीये. प्रत्येक आठवड्यामध्ये त्यांच्या खात्यावरती एक तरी नंबर असतो. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र उडवण्याचा आणखी एक प्रयत्न केला जातोय. अंपायर जज करतायत आणि हा चेंडू मात्र निर्धावाला. षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम टाकीगाव संघाची धाव संख्या होतीये 3 बाद 8 धावा. जयेश भोईर अफलातून गोलंदाजी. विश्लेषण करायचं झालं ना तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतर सलग 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि या आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावरती केली आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवरती ज्यानं 2 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं. धावा संख्या होतीये 3 बाद 8 धावा. दुसरं षटक गोलंदाज येतोय. नाव आहे कृतज्ञ मडवी. करण मडवी या नावानं प्रसिद्ध असणारा गोलंदाज. जसं म्हणतात ना, करणकडे पाहिलं ना की एकच शब्द आठवतो, सोन्यासारखी संधी शोधत राहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करा. आणि अगदी या गोलंदाजाने, या खेळाडूनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये ते करून दाखवलंय आणि मात्र स्वतःला सिद्ध केलं. असा करण मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. स्ट्रायकर बॅट्समन अमय. अमयला हा चेंडू मात्र बीट करून जातोय. करण मडवीचं हे होम ग्राउंड आहे. या मैदानावरती, या खेळपट्टीवरती घडलेला खेळाडू आहे. त्यामुळे या मैदानाचा अगदी पुरेपूर अंदाज, अनुभव, जजमेंट ज्या खेळाडूकडे आहे. पण समोर मात्र असणारा अमय हा मात्र वेगळ्या धाटणीचा त्याच्या समोर फलंदाज असणार आहे. त्यामुळे हे आव्हान असणार आहे करणसाठी सुद्धा. यावेळचा चेंडू बॅटला कनेक्ट झालाय. आवाज सुद्धा तेवढाच तगडा. चेंडू लॉंग ऑन सीमा पार. षटकार. बॅट्समन अमय पाटीलच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. या सत्रातील दुसरा षटकार आहे आणि तब्बल 2 षटकारांच्या मधील अंतर पाहिलं ना तर तब्बल 7 चेंडूंचं अंतर आहे. करण मडवी पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू ती 6 आल्यात. स्ट्रायकर अमयच्या बॅटमधून आला षटकार आपण पाहिला. चला थोडी शांतता राखूया आपण. विनो स्पोर्ट्स ओमकार 5402 आयोजित आपण पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पाहता. चला सावरून घ्या, त्याला जास्त रडून देऊ नका. साईराज आहे तिथे. नाव बॅक टू क्रिकेट. मॅचला सुरुवात होते. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र चाबूक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये चेंडू आहे. जज करताना 2 क्षेत्ररक्षक मात्र मिस झालेत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. 2 धावा मिळाल्या जातात. धावा संख्या 2 ने वाढते. धावा संख्या होते 16 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 16 होत आहेत. दुपारचं सत्र, रविवार सारखा दिवस
आणि आज अनेक क्रिकेटचे दर्दी चाहते या स्पर्धेचा आस्वाद आनंद घेत आहेत. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला, मिस होतोय. बॅट्समन आणखी एक निर्धाव आला. कृतज्ञ मडवी बद्दल सांगायचं झालं ना मित्र, तर या खेळाडूने आपल्या बालपणात लेदर पासून सुरुवात केली आणि त्यानंतर तो टेनिसकडे वळाला आणि सध्या आपण ज्याला रबर बॉल खेळताना पाहता. क्या बात आहे, क्या बात आहे. समोर टाकलेल्या पेचाचं उत्तर मिळत नाहीये बॅट्समनला. सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. धावसंख्या होतीये स्थिर आहे 16 धावा, 3 बाद 16. गुणलेखकाच्या अहवालानुसार या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. बॅटच्या इनसाइड एजला लागून चेंडू शॉट थर्डमॅन कडून डीप कडे चाला. सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न, डायरेक्ट हिट केला जातोय आणि आता मात्र बॅट्समन नंबर 4 चौथा खेळाडू टाकीगाव संघाचा अमय पाटील होतोय धावबाद. मुंबईची सन्माननीय चंद्रकांत मधुकर मडवी यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती यावं. आज ओमकार 5402 व विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित आपण पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पाहता आणि या स्पर्धेसाठी चंद्रकांत जी यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती आपण अतिथी मंचावरती यावं. तर आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या आहे 4 बाद 17. गोलंदाज झाला शुभम पाटील. राऊंड विकेट अजित मुंगाजीच्या बॅट मधून हा मात्र मोठा तडाखा. चेंडू डीप मिड विकेटच्या वरतून निघून गेलाय. प्रेक्षकांना भेटण्यासाठी षटकार. महत्वाची सूचना टाकीगाव संघासाठी आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा. टाकीगाव टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. स्ट्रायकर बॅट्समन अजित मुंगाजीला सध्या आपण पाहताय. नॉन स्ट्रायकर बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत नाहीये, प्लीज जरा यायचं. षटकार आलाय तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज शुभम पाटील. यावेळेस हाफ ट्रॅक करा, मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मिड विकेटला असणारा क्षेत्ररक्षक, लॉंगनला असणारा क्षेत्ररक्षक चेंडू जज करण्यासाठी पोहोचेपर्यंत अखू टप्प्याचा हा झेल मिस होतोय. तोपर्यंत 2 धावा मिळतात. धावसंख्या होते 25. अजित मुंगाजी ग्रामीण फॉर्मॅट असेल, तालुका निहाय स्पर्धा असेल, जिल्हास्तरीय स्पर्धा असेल, प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक फॉर्मॅट खेळणारा खेळाडू आज इथे मात्र आपल्या फलंदाजीचा एक जलवा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अप ट्रॅकर यावेळेस मात्र खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. चेंडू लॉंग लेग कडे चालला, तोपर्यंत सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न इथे थांबावा लागतोय. सिंगल मिळतीये. धावसंख्या होतीये 26 धावा, 26 रन्स. 26 होत आहेत. स्ट्रायकर बॅट्समन सर्वेश जो 6व्या क्रमांकावरती आलाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये 83 धावा चेस करणारा टाकीगाव संघ सध्या मात्र धावांसाठी धावाधाव करतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, परंतु उंची आणि लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या वरतून हवाई फायर. बॅट्समन सर्वेशच्या बॅट मधून षटकार. बत्तीस होत आहेत. 32 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बाद 32. पहिलं षटक फक्त 8, दुसरं षटक जिथं 9 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 15 आल्यात. अप ट्रॅकर पुन्हा एकदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे.
अंपायर सिग्नल वाईट बॉल 1+1 2 मिनिट आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा रोटेट होतोय. धावसंख्या होतीये 34 धावा होत आहेत आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेचे ऑफिशियल्स अंपायर्स आपण पाहतोय स्क्वेअर लेग अंपायर अनेक क्रीडा रसिकांच्या ज्यांनी मनावरती कित्येक वर्ष अधिराज्य केले असे प्रफुल्ल ठाकूर आणि स्ट्रायकर अंपायर आहेत संदीप पाटील जासई. सरळ चेंडू खेळला अगदी समोर स्क्रीनवरती येऊन चेंडू आदळतोय. फ्लॅट स्ट्रोक बॅट्समन अजित मुंगाजीच्या बॅट मधून हा षटकार. धावसंख्या होती 40 रन्स 4 बाद 40. यावेळेस मात्र मिस होतोय तोपर्यंत सिंगल मिळती आहे. शॉर्ट स्क्वेअरलेकडे चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने इथे मात्र पुढे येते. धावसंख्या होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम टाकीगाव 4 बाद 41 धावा. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असणारा एक नाद आहे नाव आहे बैलगाडा शर्यत आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये खऱ्या अर्थानं मुंबई गाजवणारा मग महबूब असेल मुंबई गाजवणारा बादल असेल या नामवंत बैलांना खऱ्या अर्थानं ज्यानं एक सुट्टी मेकर म्हणून ज्याची फार मोठी ओळख आहे नियोजनाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं समाधान टकले हे सुद्धा या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहत आहेत. सोपं काम नाहीये मित्रो. असं म्हणतात ना एखाद्याच्या तरुणीचा हात हातात घ्यायला मर्दाचं काळीज नाही लागत परंतु उन्मत्त हत्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं जोशात असणाऱ्या त्या बैलाला पकडण्यासाठी मर्दाचं काळीज लागतं. कासरा पकडण्यासाठी मर्दाचं काळीज लागतं आणि अशाच एका मर्दानी काळीजाचं नाव आहे समाधान टकले उपस्थित राहतात. त्यांना विनंती आपण मंचावरती यावं. समाधानजी टकले या आपण मंचावरती. सोपं काम नाहीये. मॅचकडे आपण जाऊया. एकीकडे समाधानजी यांचं सुद्धा स्वागत आपण करणार आहोत. त्यांना विनंती आपण मंचावरती यावं. मैदानामध्ये आपण पाहिलं तर मैदानाची सध्याची वर्तमान स्थिती आहे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 4 बाद 41. चौथं षटक या सत्रातील शेवटचं षटक आणि गोलंदाज येतोय सुजित पाटील ज्यानं भूमिका टेनिस क्रिकेटसाठी गेले कित्येक वर्ष ज्यानं वेचलीत गेले कित्येक वर्ष तो भूमिकासाठी खेळलाय. चिर्ले टेनिस क्रिकेटसाठी खेळलाय आणि आज तो सुजित चिर्ल्याच्या मैदानावरती आपल्या होम ग्राउंडवरती भूमिका स्पोर्ट्स च्या खऱ्या अर्थानं नावासाठी खेळण्यासाठी आणि या सत्रामध्ये शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय. समोर मात्र एक हार्ड हिटर आहे अजित मुंगाजी. यावेळेस मात्र ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निर्धाव आला. बऱ्याच अवधीनंतर आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर 41 धावा. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय. आपण आवाज ऐकला असेल. हा आवाज होता अजित मुंगाजीच्या बॅटचा. आलाय षटकार. क्या बात आहे. अतिशय सुंदर असं गीत आपण ऐकलं. बादल गावठाण गावातील असा एक बैल ज्यानं सातत्याने चला चेंडू द्यायचा आहे. ज्या बादल बैलानं गावठाण गावाचं नाव सुद्धा बैलगाडा शर्यतीतील मुंबई फॉर्मॅट मध्ये खूप गाजवलं आणि त्याच बादल ग्रुपने आज एक सामाजिक कार्य सुद्धा केलं. गावठाण गावातील जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचं स्वच्छता अभियान स्मशानभूमी साफसफाई करण्याचं काम बादल ग्रुपने केलं. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आज या स्पर्धेच्या वतीने आम्ही करत आहोत. यावेळचा चेंडू मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. शॉर्ट स्क्वेअरलेकडे झेल उडालाय. स्वतः यष्टी रक्षक करण मडवी झेल जज करतोय आणि विकेट नंबर 5 अजित मुंगाजी होतो झेल बाद.
पहिल्या सत्रातील काही शेवटच्या घटका आपण पाहताय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे 5 बाद. 47 पुन्हा एकदा उडालेला झेल टिपलाय आणि आणखी एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला जाताना ओमकारला आपण पाहताय. 6 बाद 47. थोडीशी नाजूक अवस्था म्हणायला वावगं ठरणार नाही. जिथे पहिल्या अगोदरच्या मॅच मध्ये 83 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार करणारा तो टाकेगाव संघ सध्याच्या घडीला मैदानामध्ये धावांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे असं म्हणतात ना, माणसाने वेळेला जपावं. वेळ फार महत्वाची. वेळ सर्व काही शिकवून जाते. आज हीच वेळ मैदानामध्ये पुन्हा एकदा मात्र स्वतःला सावरण्याची वेळ टाकेगाव संघावरती आली. परंतु अतिशय जिगरबाज खेळाडूंचा संघ म्हणून टाकेगाव संघाकडे पाहिलं जातं. अजूनही बरंचसं काही बाकी आहे. मॅच मध्ये पार्थ आलाय नवीन खेळाडू 8व्या क्रमांकावर. यावेळचा चेंडू पार्थ पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. 8व्या क्रमांकावरती आलाय, परंतु 1 नंबरचा फटका ज्याच्या बॅट मधून स्क्रीनच्या वरतून निघून जाणारा हा षटकार. धावसंख्या होते 53. धावसंख्येला आकार येताना दिसतोय. सुजित पाटील नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू डिलिव्हर केला आणि त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजाला झालाय, कारण हा चेंडू निधाव येतोय. धावसंख्या स्थिर. षटक संपलाय 4थं, अर्थात पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम टाकीगाव संघाची धावसंख्या होतीये 5 बाद 6 बाद 53 आणि 54चं टार्गेट आहे. या स्पर्धेसाठी या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय सामाजिक वसा आणि वसा वारसा जपण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलंय. 20% राजकारण आणि 80% समाजकारण करत ज्या माणसानं आज राष्ट्रीय पक्षाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदावरती जी व्यक्ती विराजमान आहे, नाव आहे सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब, आणि यांचं आगमन काही क्षणातच या स्पर्धेसाठी होणार आहे. चला चेंडू द्यायचे आहेत मैदानात. या स्पर्धेचा हा फायनल दिवस आहे आणि आजच्या दिवशी स्पर्धा सूर्यप्रकाशात पूर्ण करायची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याकडे लक्ष देणं फार गरजेचं असणार आहे. आपण पहिल्या सत्रातील थोडक्यात विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवतोय. चैतन्य पाटील जो खेळला 2 चेंडूमध्ये ज्यानं 6 केल्या. अजित मुंगाजी एक मोठी इनिंग ज्यानं साकारली. 9 चेंडू फेस केले, 3 षटकार, 22 धावांवरती बाद झाला. वैभव पाटील काही करू शकले नाही. स्वप्नील खार पाटील अतिशय स्वस्तात गेले. अमय पाटील ज्यानं 8 मध्ये 10 केल्या, 1 षटकार लगावला. सर्वेशनं 6 केल्या. ओमकार लवकरच गेला आणि पार्थ 2 चेंडूमध्ये 6 केल्या. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्या 52 झाल्यात, 53 झाल्यात आणि 54चं टार्गेट ठेवलंय भूमिका स्पोर्ट चिर्ली संघासमोर. तर पुढील सामना असणार आहे गोठिवली आणि विंधने या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांच्या संघनायकांना विशेष सूचना, आपण रेडी राहायचंय. तर आपण भूमिका चिर्ले संघाचे मैदानामध्ये 2 फलंदाज उतरताना पाहता. एकीकडे निशिकेत भोईर, गुड्डू या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू. अनेक ग्रामीण फॉर्मॅट असतील, तालुकास्तरीय होणाऱ्या स्पर्धा असतील आणि जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा काही अंशाने ज्याला संधी मिळाली असा हा निशिकेत भोईर सध्या मैदानामध्ये नवीन शेवा. आईच्या कृपेनं विनोद पाटील ग्रामपंचायत सदस्य झाले. ग्रामपंचायत सदस्य झाले. ग्रामपंचायत सदस्य झाले. गोरगरिबा फॉर्मॅट मध्ये खेळताना ज्याला आपण पाहिलाय, तसेच स्ट्रायकर बॅट्समन करंटच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. उरण प्रीमियर लीग असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, अपकमिंग यंगस्टार म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि तोच खेळाडू सध्या मैदानात स्ट्रायकर आहे करंट. अंपायर सिग्नल गेम ऑन. पहिला चेंडू गोलंदाज आयकॉन वैभव पाटील, प्राऊड ऑफ कंठवली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कंठवली टेनिस क्रिकेटला ज्यानं
क्रिकेट विश्वाच्या पटलावरती झळकवण्याचा प्रयत्न केलाय आणि तो सुद्धा यशस्वी. अपट्रॅकर यावेळेस मात्र आपण पाहू शकाल वॉर्निंग दिली जाते. पहिला चेंडू निधावाला. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहू शकाल रबर बॉल स्पर्धेमध्ये हाफ ट्रॅकर जास्तीत जास्त चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. खांद्याचा जास्तीत जास्त वापर करून चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्याचा फायदा गोलंदाजाला होईल. यावेळेस समोर टाकलाय आणि समोर टाकलाय त्याचा प्रतिउत्तर बॅट्समन करण मडवीच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या वरतून हा षटकार. स्पर्धेमध्ये एकाच संघातून खेळणारे दोन हे खेळाडू सध्या एकमेकाच्या विरोधात ठाकलेत, असं म्हणूया थोडक्यात दोस्तीत कुस्ती. यावेळचा चेंडू मिस टायमिंग आहे. उंची मात्र गाठली आहे, लांबी गाठेल की नाही ही शंका. तर पाहता पाहता खेळाडू इथे मात्र थोडेसे गडबडलेत, मिस झालेत आणि त्याचा फायदा करणला झाला. कारण खेळाडू इथे मात्र झेलबाद होण्याची संभावना टळली आहे. त्याच्या विरोधात मी म्हणेन जीवनदान मिळालंय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या होते बिनबाद 8. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये खेळाडू स्लिप होत असतात. बऱ्याच वेळा चेंडू जास्त स्किट होतो आणि एक वेगळ्या प्रकारचं दृश्य मैदानामध्ये पाहायला मिळत असतं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटला ब्लश झाला. चेंडू शॉर्ट लेग कडून लॉंग कडे जाताना पाहतोय. 2 चेंडू आडवी, 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. तोपर्यंत इथे 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या होतीये 9 धावा. या स्पर्धेचे ऑफिशियली गुणलेखक उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उत्तम गुणलेखक सुनीलजी पाटील आमच्या सोबत आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर जे नेहमी भ्रमण करत असतात. महाराष्ट्रातील असा कोणता रस्ता नाही जो सुनील पाटलांना ओळखत नाही, असे सुनीलजी आमच्या सोबत आहेत. सध्या मैदानात आपण जाऊया जिथे मात्र पुढचा चेंडू वैभव राऊंड विकेट. मिस टायमिंग. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू आला. मिस जज होतोय खेळाडू निशिकेत भोईर. धावसंख्या आहे बिनबाद 9 धावा. यावेळेस मात्र अतिशय उशिरा चेंडू अगदी लास्ट मुवमेंटला कनेक्ट झालाय. चेंडू फॉलोन थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाला, डबल साठी प्रयत्न केला जातोय आणि तो सुद्धा पूर्ण केला. क्या बात आहे. शॉर्ट सिलिमिड ऑफ कडे चेंडू येत असताना चेंडू स्टॉप केला, जिथे मात्र प्रयत्न खूप चांगले होते. प्रत्येक खेळाडू 100% देण्याचा प्रयत्न करतायत. पहिलं षटक संपलं जातं. धावसंख्या भूमिका स्पोर्ट चिरले टीमची बिनबाद 11 धावा. लाकडात लाकूड 6 महिने डोंबाराच्या खेळ
यस, थँक्यू. महत्वाची सूचना आहे पुढील सामन्यासाठी गोठेवली आणि विंधणे दोन्ही संघांच्या कर्णधार टॉस करण्यासाठी या. नाणेफेकी करण्यासाठी गोठेवली आणि विंधणे दोन्ही संघांच्या संगणकांना विशेष सूचना आहे. 32 दातांच्या विळख्यामध्ये एखाद्या जिभेने सुरक्षित राहावं अशी परिस्थिती सध्याच्याकडे आहे, परंतु हे चक्रव्यूह भेदून स्वतःला सिद्ध करणारी फलंदाजी सध्या मैदानात करतोय. नाव आहे करण मडवी. लगावलाय षटकार. मध्ये 31 करायचे. धाबा संख्या होती 23 धाबा. 23 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. बिन बाद 23 होत आहेत. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी सध्या मैदानात चालू आहे. ओपनिंग पेअर ज्या पद्धतीने मैदानात परफॉर्मन्स करते ना, हे मात्र कौतुकास्पद आहे. एकीकडे निशिकेत आहे, दुसरीकडे करण. चैतन्याचा हा चेंडू आप ट्रॅकर आहे. मिस रॅमिंग स्ट्रोक. फॉलो थ्रू मध्ये झेल उडाला आणि तो टिपलाय सुद्धा. खेळाडू क्रमांक 1 पहिला धक्का भूमिका स्फोट चिरले संघाला करण मडवीच्या स्वरूपात. येस, विकेट नंबर 1 करण मडवी जो मैदानातून गेला. आता मात्र येतो जयेश भोईर. बातांचा खेळाडू. पहिलं षटक ज्यांना अफलातून हँडल केलं होतं तो करण आलाय. 8 धावा देत 3 विकेट्स ज्यानं घेतल्या होत्या तो जयेश भोईर मैदानामध्ये येताना दिसतोय. आयकॉन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि या स्पर्धेचं आकर्षण पुन्हा एकदा मात्र राऊंड विकेट. यावेळचा चेंडू बॅट्समन जयेश भोईर आल्या सुरुवात करतोय. डीप मिड विकेटच्या वरतून हा भिरकावून दिलाय षटकार. मैदानात आणि फास्ट क्रिकेट आपण पाहतो. 54 धावा पूर्ण करण्यासाठी जे ॲव्हरेजने फलंदाजी केली पाहिजे ना, किंबहुना त्यापेक्षा दुप्पट वेगाने सध्या मैदानामध्ये धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. 14 मध्ये 25 करायचे आहेत. 29 होत आहेत. अजूनही 25 करायचे आहेत. 14 मध्ये 25 करायचे आहेत. जयेश भोईर बातान टेनिस क्रिकेटचा खेळाडू उर्फ पिंट्या या नावाने ज्याला ओळखलं जातं. विंधने आणि गोठिवली या संघासाठी हा शेवटचा पुकार आहे. अन्यथा पुढील सामना हा 3 षटकांचा खेळला जाणार आहे अशा आयोजकांच्या वतीनं सूचना आमच्यापर्यंत येते. विंधने आणि गोठिवली संघासाठी शेवटची सूचना आहे. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 29 धावा लागल्या गेल्यात. येणाऱ्या 14 मध्ये 25 करायच्या आहेत. यावेळचा चेंडू लॉंग ऑफ कडे फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत आणि आणखी एक खेळाडू. 2 आयकॉन खेळाडू मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आता मात्र जयेश भोईर याला मात्र केलंय झेलबाद. भूमिका स्पोर्ट्स संघाचा दुसरा खेळाडू बाद झालाय. पहिला बाद होणारा करण मडवी ज्यानं 7 मध्ये 21 केलं, 3 षटकार लगावले. आणि दुसरा बाद होणारा जयेश भोईर ज्यानं 2 चेंडूमध्ये 1 षटकार लगावत 6 धावा केल्या आणि झेल बाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येताना दिसतोय 4थ्या क्रमांकावरती शुभम पाटील. शुभम पाटील नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. 13 मध्ये 25 करायचे आहेत. अजूनही बरेचसं काही बाकी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडायचा नाही या ईर्षेने मैदानामध्ये टाकीगाव संघ झुंजतोय ना, हे मात्र कौतुकास्पद पात्र आहे.
क्या बात आहे. पुन्हा एकदा मात्र खेळाडू त्रिफळाचित होतोय. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू चैतन्य पाटील बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. शुभम पाटील क्लीन बोर्ड. पहिलं षटक वैभव पाटील ज्यानं 11 दिले आणि 1 विकेट एक षटक हँडल केल्याने 11 धाबा दिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये चैतन्य पाटीलने कमाल केली. 3 विकेट्स प्राप्त केल्या. महत्वाची फलंदाजी करणारी जी महत्वाचे खेळाडू होते त्यांना मात्र निकामी केले. 3 षटकार खाले हे तेवढंच सत्य आहे, परंतु इतर 3 चेंडू 3 विकेट सुद्धा प्राप्त केल्यात. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 54चा पाठलाग करताना 29 झाल्यात. आता येणाऱ्या 12 मध्ये करायचे आहेत 25. सामना थोडासा मात्र कलाटणी खाताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. गोलंदाज आलाय अमय पाटील. क्या बात आहे. हा चेंडू सुद्धा निर्धावा. 11 चेंडू आणि आता मात्र 25 करायचे आहेत. निशिकेत भोईर गुड्डू याला मात्र शांत बसवणारी गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. नॉन स्ट्रायकर बॅट्समन प्रियांशू घरत 5व्या क्रमांकावरती आला. प्रियांशू जो नॉन स्ट्रायकर आहे सध्या. निशिकेतला जे काही करायचं आहे, कारण सध्या स्ट्रायकर तो आहे. चेंडू शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे चालत. सिंगल मिटिया डबल साठी प्रयत्न केले जात आहेत आणि 2 धावा पूर्ण. थोडीशी फेकी खराब, त्यामुळे 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं धावासंख्या पोहोचली जाते 31 वर. येणाऱ्या 10 मध्ये आता मात्र 23 करायचे. 10 चेंडू 23 धावांची गरज. 10 चेंडू आणि विजयासाठी 23 करायचे आहेत. असं वाटलं होतं, एक प्राथमिक अंदाज दर्शवला ना तर संयम असा वाटला तर सामना वन साइड होईल, परंतु नियतीला मान्य नाही आणि टाकीगाव संघाच्या खेळाडूंना मान्य नाही आणि त्यांच्या जिद्दीला सुद्धा हे मान्य नाही. या चेंडू खेळला डीप मध्ये. यस, डीप स्क्वेअर लेगच्या वरतून फलंदाज निशिकेत भोईरच्या बॅट मधून बऱ्याच अवधीनंतर आलाय हा षटकार. नऊ मध्ये 17 करायचे आहेत. धावसंख्या होती 37. अमय पाटील ज्यांना आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 8 दिल्यात. मैदानाच्या बाहेरून थोडासा पण आवाज ऐकताय. आपल्या आवडत्या संघाला चेअरअप केलं जात आहे. खेळाडूंना काही टिप्स दिल्या जात आहेत आणि हे होत असतं. क्रिकेटचाच हा भाग आहे. सध्याच्या घडीला आपण पाहताय ऑलिम्पिक चालू आहेत आणि या ऑलिम्पिक मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपण आपले बाहेरून खेळाडूंचे कोच नेहमी गाईड करत असतात आणि हे होत असतं. स्पोर्ट्समध्ये या गोष्टी घडत असतात, क्रीडा स्पर्धेमध्ये या गोष्टी घडत असतात. पण आज या सामन्यामध्ये कोणाच्या दृष्टीने काय घडणार आणि कोणाच्या दृष्टीने बिघडणार यासाठी 9 मध्ये 17 होत असताना ही वेळ सांगून जाणार आहे. पाहूया काय घडतंय. आमचे मित्र जयदासजी ठाकूर नेहमी म्हणत असतात काय घडणार आणि काय बिघडणार हे ते मी म्हणत असतात, पण इथे मात्र काय बिघडणार. यस, बिघडलंय. निशिकेतच्या बाबतीत बिघडले गेले आणि मात्र विकेट नंबर 4 चौथा खेळाडू भूमिका स्पोर्ट्स संघाचा झेलबाद. चौथा खेळाडू बाद होतोय. भूमिका स्पोर्ट्स संघ सुद्धा आता मात्र थोडासा अडचणीमध्ये जाताना पाहायला मिळतोय, कारण याचं उत्तम उदाहरण देणारा गोलंदाज आहे अमय पाटील, ज्यांना एक महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. आता मात्र नवीन खेळाडू मैदानात कुणाल मडवी आला. येणाऱ्या 8 मध्ये 17 करायचे आहेत. 8 चेंडू 17 धावांची गरज. गोठिवली टीम जर हे षटक संपण्याच्या आत आलं नाही ना तर त्यांना पॅनलाइज केले जाणार आहे.
यावेळचा चेंडू वेट अँड वॉच पाहिला, थांबला आणि त्यानंतर हिट केलाय. पावसाळी रबर बॉल स्पर्धा म्हटलं तर चेंडूला शोधावं लागतं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 मिनिट आहे. धावा संख्या होतीये 39. आता येणाऱ्या 7 मध्ये 15. एका मोठ्या हिटची नितांत गरज असेल चिर्ले संघाला. तर दुसरीकडे मी म्हणेन टाकीगाव संघाला हा चेंडू निर्धाव कसा निघेल हे फार महत्वाचं असेल. अतिशय कमीत कमी धावा देऊन हे षटक संपणं हे टाकीगाव संघाच्या दृष्टीने महत्वाचं असणारा. क्या बात क्या बात क्या बात आहे. खूप चांगला चेंडू आलाय. बॅट्समनला मिसजज करणारा हा चेंडू, निर्धाव चेंडू निघून गेलाय. समीकरण आता मात्र बदललंय. येणाऱ्या 6 मध्ये 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं करण मडवीने ज्या पद्धतीने फलंदाजी करण्यास सुरुवात केली, असं वाटलं होतं काही चेंडू किंवा काही षटक शिल्लक राहून हा सामना संपेल की काय. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत हे सत्य ठरत नसतं आणि कोणत्या भाकीताला काही महत्व नसतं. असं हे क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपण एन्जॉय करता. जबरदस्त कमबॅक केला. सातत्याने जिंकलेले सामने कसे, हारलेले सामने कसे जिंकावे आणि अडचणीतील सामने आपल्या बाजूने कसे खेचावेत हे प्रयत्न टाकेगाव संघाच्या खेळाडूंकडून आपण सातत्याने नेहमीच पाहिलेत. आणि त्याच प्रयत्नांचा काही पडसाद सध्या या मैदानामध्ये या सामन्यामध्ये उमटणारा आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. लास्ट ओव्हर 6 चेंडू 15 करायचे आहेत ओमकाराला. स्ट्रायकर बॅट्समन प्रियांशू गरत. प्रियांशू पुन्हा एकदा मिसजज होत आहे. चेंडू शरीराचा वेध घेऊन पॉइंटकडे चालाय. सिंगल मिळते. डबल साठी प्रयत्न केलायत आणि इथे मात्र तू मै करत असताना खेळाडू क्रमांक 6 5वा खेळाडू प्रियांशू गरत, भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाचा एक महत्वाचा खेळाडू धावबाद. येस, कमबॅक म्हणजे काय हे दाखवण्याचा प्रयत्न, अतिशय जबरदस्त प्रयत्न सध्या टाकेगाव संघ करतोय. 5 मध्ये 14ची गरज आहे. स्ट्रायकर बॅट्समन सुजित पाटील, मिडल ऑर्डर नेहमी सांभाळणारा खेळाडू, आज ज्याच्यावरती मोठी मदार असणारा. 5 मध्ये 14 करायचा. यावेळचा चेंडू खणून काढण्याचा हा प्रयत्न आहे. चेंडू लॉंग ऑफ कडे खेळला, जिथे मात्र चेंडू षटकारासाठी गेलाय. क्या बात आहे. मिळणार 6 धावा. चला चेंडू द्यायचा आहे. स्वयंसेवकांना विशेष सूचना असेल, आपण लक्ष ठेवा. 4 मध्ये आता मात्र 8 करायचे आहेत. मॅचला कलाटणी देणारा हा फटका ठरलाय. सुजित आल्या आल्या मात्र षटकार लगावतोय. 7व्या क्रमांकावरती सुजित आला. ऑन साइडला यावेळेस मात्र हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट कडे येतो. सिंगल मिड या डबल साठी प्रयत्न आणि ते सुद्धा यशस्वी. फेकी खराब, लेझी क्रिकेट आपण पाहतोय. जिथे 1 तिथे 2 आणि आता मात्र 4थी सुद्धा पूर्ण होईल का, आणि 4थी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. क्या बात आहे. सुजित आणि कुणाल खूप चांगले प्रयत्न करतात. 4 धावा पळून काढल्यात आणि समीकरण आता मात्र बदललं. येणाऱ्या 3 मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 50 धावा पूर्ण होत आहेत. भूमिका स्पोर्ट्स संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. आता मात्र विजयासाठी येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. मॅचला युटर्न देणारा सध्या हा क्षण आपण अनुभवताय. सुजित आला आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर व लॉंग ऑफच्या बरोबर मधोमध एक षटकार लगावला आणि त्यानंतरचा मिड विकेट कडे खेळलेला फटका, जिथे सिंगलला 4 मध्ये कन्वर्ट केलं. 4 मिळाल्या म्हणजे 2 चेंडू मध्ये ज्याने 10 केल्या आणि 4 मध्ये 8चं जे समीकरण होतं ते आता मात्र 3 मध्ये 4 आणलंय. 5 मध्ये 14 हव्या होत्या. आता मात्र सर्व काही समीकरण बिघडवण्याचं काम मी म्हणेन फलंदाज मैदानामध्ये करतात. विजयासाठी 3 मध्ये 4 करायचे आहेत. पाहूया अजूनही बरंचसं काय बाकी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
त्यामुळे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला जिंकायचं असेल तर या 4 धाबा कंपल्सरी पूर्ण कराव्याच लागतील. दुसरीकडे आपण पाहताय गोलंदाज ओमकार आहे, ज्याला आपल्या क्रिकेट करिअर मधील सर्वोत्तम कामगिरी करण्याची ही फार मोठी संधी असेल. आज या स्पर्धेमध्ये त्याला चमकायचं असेल, या मॅच मध्ये ज्याला चमकायचं असेल तर या 3 चेंडूमध्ये 4 धाबा काढण्यापासून ज्याला रोखावं लागेल. अतिशय चांगले चेंडू टाकावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. पाहूया काय करतात. 3 चेंडू 4 धाबांची गरज आहे. लोअर फुलटॉस चेंडू करण्याचा हा प्रयत्न आहे. शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू आला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र चुका आणि चुकाच मैदानामध्ये होताना दिसत आहेत. सातत्याने धावचित करण्याची संधी होती पण ती मात्र गमावली आहे. 2 मध्ये 3 करायचे आहेत. 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज आहे भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाला. गावच्या मैदानावरती गावच्या क्रिकेटसाठी आणि गावच्या प्रेक्षकांसाठी हा मात्र क्षण फार महत्वाचा असेल. पाहूया काय घडतंय. 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक समोर अगदी सर्कल मध्ये शॉर्ट मिड विकेट कडे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ही रणनीती असते. राऊंड विकेटने गोलंदाजी करतो आणि अगदी समोर एक क्षेत्ररक्षक लावणं. क्या बात आहे. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहू शकाल, डावी यष्टी उखडून टाकणारा चेंडू पडलाय. विकेट नंबर 6, 6वा खेळाडू भूमिका स्पोर्ट्स संघाचा कुणाल मडवी होतोय. क्लीन बोर्ड. ते 7 मध्ये 15 करायच्या त्या, 6 मध्ये 15, 5 मध्ये 14, 4 मध्ये 8, 3 मध्ये 4, 2 मध्ये 3 आणि आता मात्र 1 मध्ये 3 करायच्या आहेत. ही वेळ आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणं आणि ते प्रयत्न मैदानात चालू आहे. एकीकडे आपण पाहताय नशीब साथ देत आहे, सुदैव सोबत आहेत, परंतु प्रयत्नांना मग कुठेतरी मात्र अपयश लाभतंय. अशा परिस्थितीमध्ये तरी सुद्धा मानसिकता न डगमगता, मानसिकता न कसता मैदानामध्ये सध्या प्रयत्न टाकेगाव संघाचे खेळाडू करतायत. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. मैदानामध्ये चैतन्य मडवी आला. कित्येक स्पर्धा ज्यांना जिंकून दिला तो चैतन्य आहे. यावेळेस मात्र बॅटचा बॉटम एज घेऊन चेंडू थांबतो आणि इथे मात्र 2 धावांनी तब्बल टाकेगाव संघानं सामना जिंकलाय. क्या बात आहे. पराभवाला विजयामध्ये परावर्तित कसं करावं याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा टाकेगाव संघानं दिलंय आणि मात्र भूमिका स्पोर्ट्स सारख्या बलाढ्य संघाला परास्त करत 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. येस, आयांश 11 टाकेगाव संघाचे पुरस्कर्ते चेतन शेठ ठाकूर. खरं तर चेतन शेठ हे जे नाव आहे ना हे खूप लक्की असेल टाकेगाव संघाला, कारण टाकेगाव संघाच्या क्रिकेटवरती ते फिदा आहेत आणि म्हणूनच आपल्या मुलाच्या नावानं खऱ्या अर्थाने हे या संघाला पुरस्कृत केलाय. आणि या अगोदर एक अनाउन्समेंट सुद्धा फार मोठी झाली. येणाऱ्या सीझन मध्ये पूर्ण सीझनभर टाकेगाव संघ जिथे जिथे खेळेल तिथे तिथे चेतन शेठ यांच्या वतीनं टाकेगाव संघाला पुरस्कृत केलं जाणार आहे.